आता आम्ही बनवतोय तिखट शेव. आता अशी तिखट शेव बनवायची. असे ते ह्याला काय म्हणते तो शेवग्यानाचे शेव पाडायची तेलामध्ये असं गोल. आणि हे मग थोड्या वेळानं उलटायचं. असं जरासं झालं असं भाजलं की असं काढायची शेव. हे आम्ही ह्याच्यासाठी करतोय अशा शेव. आणि हे परत चुरायचं असं लांबकं लांबकं असं चुरायचं ह्याला बारीक बारीक. हे आपण चिवड्यामध्ये टाकणार आहोत दिवाळीमध्ये. आणि हे शेव बनवून ठेवली आणि तिला पण असं चुरून ठेवले. ह्याचा आम्ही लाडू बनवणार आहोत, कळीचं लाडू. ह्याचं लाडू बनवणार आहे. पाक करायचा साखरेचा आणि लाडू बांधायचा. हे आज आम्ही करणार आहे, लाडू बनवणार आहे. आणि ही शेव तयार केली चिवड्यामध्ये घालायला. हे अशा प्रकारे शेवगा असतो, त्याच्यामध्ये ते पीठ भरायचं आणि ह्याच्याने मग असं गोल 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 फिरवायचं ह्याच्यामध्ये असं. अशी तिखट शेव बनवायची. आणि ते कसं मळलं पीठ ते सांगा. हां पण पीठ कसं मळलं ते तरी सांगा, नाही तर सांगते मी. तोंडावर नको येऊ कॅमेरा. 1 वाटी पाणी, 1 वाटी तेल, त्याच्यातच हळद, मीठ, चटणी. पण कशात घ्यायचं ते पाणी तेल? परातीमध्ये. ते एक जीव करायचा, मिक्स करायचं ते. आणि त्याच्यात पीठ मळायचं बेसनाचं. त्याच्यामध्ये चटणी हे टाकलं ते सांगा की. लाल तिखट, मीठ, हळद, जिरा पावडर हे सगळं टाकायचं आणि त्याच्यामध्ये बेसन पीठ थोडं 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 घालून आहे ना असं पीठ मळून घ्यायचं. आणि ते गोल गोल असं लांबकं करायचं, त्या शेवग्यामध्ये भरायचं आणि अशी तिखट शेव करायची. हे अशा प्रकारे आम्ही तिखट शेव बनवतो. हे असे अशा शेव बनवल्यात, तिखट शेव. ते बघा असं असे एकदम कडक झाली शेव. हे अशीच कडक झाली शेव. असं हे चुरायचं आणि आपण चिवडा बनवतो त्याच्यामध्ये तिखट शेव ही घालायची. ही आम्ही घरीच अशी बनवून घेतली तिखट शेव. धन्यवाद.